या स्वर्गममध्ये पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, इम्पॉर्टन्स, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इकॉलॉजी, प्रिपरेशन ऑफ लँड, सीड ट्रीटमेंट, सोविंग मेथड, सोविंग टाइम, सीड रेट आणि स्पेसिंग अशा प्रकारच्या पॉईंटचा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास किंवा त्याची माहिती घेतली। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला की पुढचा पॉईंट इंटरकल्टिवेशन किंवा त्याला आपण इंटरकल्चरिंग ऑपरेशन्स किंवा त्याला मराठीमध्ये आंतरमशागत प्रक्रिया असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो। अशा प्रकारे ज्वारी पिकाची लागवड करत असताना ज्या काही आंतरमशागत प्रक्रिया घेतल्या जातात त्याचा अभ्यास आपण या इंटर कल्टिवेशन किंवा इंटरकल्चरल ऑपरेशन या पॉईंटमध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। ज्वारी पिकाची लागवड करत असताना उभ्या पिकामध्ये त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरमशागत प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करतोय। काय आंतरमशागत प्रक्रिया आपण त्या ठिकाणी घेतोय त्याच्यामध्ये पहिली आंतरमशागत प्रक्रिया आहे थिनिंग आहे की ज्याला आपण विरळणे असं म्हणतो। दुसरी आंतरमशागत प्रक्रिया आहे होईंग की ज्याला आपण कोळपणे असं म्हणतो आणि तिसरी आंतरमशागत प्रक्रिया आहे विडिंग ज्याला आपण खुरपणे असं म्हणलं जातं। अशा प्रकारे आपण की थिनिंग, होईंग आणि त्या ठिकाणी आपण जे विडिंग आहे ही विडिंग जी ह्या तिन्ही ज्या आंतरमशागत प्रक्रिया आहेत त्या आंतरमशागत प्रक्रिया आपण त्या ठिकाणी घेत असतो। आता या आंतरमशागत प्रक्रिया घेत असताना त्याचा काही कालावधी दिला आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जर बघितलं थिनिंग प्रक्रिया आहे किंवा थिनिंग जी प्रोसेस आहे ही थिनिंग जी काय प्रोसेस आहे ती कशासाठी करायची तर बऱ्यापैकी प्लांट पॉप्युलेशन मेंटेन व्हावं। आता प्लांट पॉप्युलेशन म्हणजे काय तर एका हेक्टर एरियामध्ये असणाऱ्या ज्वारी पिकाच्या रोपांची संख्या। आता जर आपल्याला त्या ठिकाणी शाश्वताचं उत्पादन घ्यायचं असेल, एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी एका हेक्टर एरियामध्ये म्हणजे 2.5 एकरामध्ये जवळपास 1,40,000 ते 1,50,000 एवढी रोपांची संख्या असावी लागते आणि त्यानंतर मग आपल्याला एक शाश्वत त्या ठिकाणी उत्पन्न घेता येऊ शकतं। आणि त्याच्यासाठी आपण की बऱ्यापैकी ही थिनिंग प्रक्रिया जी आहे किंवा प्रोसेस आहे ही थिनिंग प्रोसेस आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेत असतो। आता ही थिनिंग प्रोसेस जी आहे ही बऱ्यापैकी पेरणी प्रक्रिया झाल्यापासून ते 7 दिवसानंतर आणि 10 दिवसानंतर अशा प्रकारे आपण 2 वेळा त्या ठिकाणी ही जी काही विरळणी प्रक्रिया जी आहे ही विरळणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो। यानंतर दुसरी आंतरमशागत प्रक्रिया आहे त्या होईंग म्हणजे कोळपणी करणे। आता ही कोळपणी कधी करायची तर बऱ्यापैकी पेरणी केल्यापासून ते जवळपास 21 दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा कालावधीनंतर म्हणजे 3 आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाला तर आपण ही जी कोळपणी प्रक्रिया आहे ही कोळपणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो। त्यानंतर 2 ते 3 वेळा आपण त्या ठिकाणी कोळपणी करून घेतोय। आता ही कोळपणी करत असताना बऱ्यापैकी 15 दिवसाच्या अंतरानं आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी ह्या कोळपणी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करत असताना प्रत्येक 2 कोळपणीमध्ये एक खुरपणी अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी आंतरमशागत प्रक्रिया पूर्ण करून घेतो। आता या आंतरमशागत प्रक्रिया करण्यापाठीमागचा उद्देश किंवा ही होईंग असेल किंवा विडिंग ज्याला आपण कोळपणी किंवा त्या ठिकाणी खुरपणी असं म्हणतो हे करण्यापाठीमागचा उद्देश काय तर त्या प्लॉटमध्ये असणारे जे तण आहे ते तण त्या ठिकाणी समूळ नष्ट व्हावं। जमिनीच्या पृष्ठभागावर जी काही माती आहे ती थोडी घट्ट झाल्यामुळं बऱ्यापैकी व्यवस्थित त्या ठिकाणी एअरेशन होत नाही, त्याच्यामध्ये जमिनीमध्ये पाणी त्या ठिकाणी इनफिल्टर्ड होत नाही आणि ते चांगल्या प्रकारे चांगल्या स्थितीमध्ये व्हावं किंवा त्या जमिनीची स्थिती सुधारावी म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी त्या ठिकाणी जमिनीचा जो पृष्ठभाग आहे तो थोडा मुक्त व्हावा, मोकळा व्हावा, थोडा भुसभुशीत व्हावा आणि चांगल्या प्रकारे हवा खेळती राहिली तर बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी जमिनीची स्थिती जी आहे ती सुधारण्यासाठी मदत होते आणि म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी कोळपणी आहे किंवा खुरपणी ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून या ज्वारी पिकामध्ये ज्या ह्या ज्या आंतरमशागत प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये मग थिनिंग असेल, होईंग असेल किंवा विडिंग आहे या तिन्ही आंतरमशागत प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतोय। यानंतर आपल्याला क्रॉप रोटेशन आणि मिक्स्ड क्रॉपिंग हे 2 त्या ठिकाणी पॉईंट बघायचे आहेत। त्याच्यामध्ये पहिला आहे क्रॉप रोटेशन। रोटेशन म्हणजे पिकांच्या अदलाबदल करायची। आता हे पिकांच्या अदलाबदल करण्यापाठीमागचा उद्देश की एकाच प्रकारची पिकं एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे घेतली गेल्यामुळं बऱ्यापैकी जमिनीमध्ये असणारी जमिनीची जी काही स्थिती आहे
ती थोडी खराब झालेली आपण बघतो की जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी होतं किंवा जमिनीमध्ये असणारं जे जमिनीचा जो कस आहे तो थोडा खराब झालेला, अशा प्रकारची स्थिती आपल्याला ठिकाणी उद्भवते आणि भविष्य कालावधीमध्ये ज्या जमिनी सुपीक होत्या अशा जमिनीचं रूपांतर नापीकता किंवा नापीक जमिनीमध्ये आपण त्या ठिकाणी झालेलं बघत असतो. आणि म्हणून पिकांच्या आदलाबदल करणं हे त्या जमिनीची स्थिती टिकवून ठेवण्यासाठी किंवा जमिनीचं जो काही कस आहे तो टिकवून ठेवण्यासाठी बऱ्यापैकी फायदेशीर ठरतं किंवा ते महत्त्वाचं ठरतं. जर क्रॉप रोटेशन जर तुम्ही घेत असाल तर काही भागामध्ये ज्वारीबरोबर कॉटन, जर खरीपमध्ये तुम्ही ज्वारी लावत असाल तर रब्बीमध्ये आपण कॉटन पिकाची त्या ठिकाणी निवड करतोय. काही भागामध्ये कॉटन पीक सुरुवातीला घेतलं तर कॉटन पिकाची काढणी केल्यानंतर आपण ज्वारी पिकाची लागवड करतोय आणि ज्वारी पिकाची काढणी केल्यानंतर आपण त्या ठिकाणी भुईमुग पीक जे आहे की बऱ्यापैकी ग्राउंडनट, त्या ग्राउंडनटच्या आपण त्या ठिकाणी काय केलं लागवड केली आपण बघत असतो. काही भागामध्ये ज्वारीसोबत त्या ठिकाणी मिरची ही पिकाची आदलाबदल केली आपण त्या ठिकाणी बघत असतो. तर कोल्हापूर भागामध्ये, निपाणी भागामध्ये जिथं बऱ्यापैकी तंबाखू पिकाची लागवड केली जाते, तंबाखूसोबत बऱ्यापैकी खरीपमध्ये ज्वारी आणि रब्बीमध्ये बऱ्यापैकी तंबाखू पीक अशा प्रकारची सुद्धा लागवड हे बऱ्यापैकी पिकांची आदलाबदल करत असताना बऱ्यापैकी ज्वारीसोबत हे तंबाखू पीक सुद्धा त्या ठिकाणी आपण निवडलेलं बघत असतो. नंतर आपण जर मिश्र पीक म्हणून जर त्या ठिकाणी जर त्याचा विचार केला तर मिश्र पिकामध्ये मुळातच हे आंतरपीक आहे. आंतरपीक म्हणजे काय तर बऱ्यापैकी तूर असेल, उडीद असेल, मूग असेल किंवा सोयाबीन या पिकांबरोबर आपण काय करतो बऱ्यापैकी त्या ठिकाणी ह्या ज्वारी पीक जे आहे त्या ज्वारी पिकाचं आपण त्या ठिकाणी निवड केली आपण त्या ठिकाणी बघत असतो की बऱ्यापैकी जर तूर असेल, उडीद असेल, मूग असेल किंवा सोयाबीन अशा प्रकारच्या पिकांची जर आपण त्या ठिकाणी त्या पिकामध्ये जर आंतरपीक म्हणून जर ह्याची जर त्या ठिकाणी जर त्या पिकांची जर ह्या ज्वारीमध्ये निवड करत असाल तर 3-1 अशा प्रकारे आपण काय करतो 3 लाईनी ज्वारीच्या आणि 1 लाईन तुरीची अशा प्रकारे आपण काय करतो बऱ्यापैकी ह्याची जी काय मिश्र पीक म्हणून त्या ठिकाणी आपण पेरणी प्रक्रिया पूर्ण करून घेतो. सोबतच काही भागामध्ये ज्वारी जर त्या ठिकाणी 6 ओळी ज्वारीच्या असतील तर 2 ओळी या तुरीच्या अशा प्रकारे सुद्धा बऱ्यापैकी त्या ठिकाणी ही मिश्र पीक म्हणून सुद्धा बऱ्यापैकी ह्याची लागवड जी आहे ती लागवड केली आपण त्या ठिकाणी बघत असतो. काही भागामध्ये ही ज्वारी आपण रब्बी कालावधीमध्ये किंवा रब्बी सीझनमध्ये लावतो. तर तुम्ही रब्बी सीझनमध्ये जर लावत असाल तर त्याच्यामध्ये मिश्र पीक म्हणून त्या ठिकाणी करडई असेल किंवा त्या ठिकाणी ग्राम, मस्टर्ड किंवा सॅफ्लॉवर अशा प्रकारची पिकं सुद्धा आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्याची निवड करून बऱ्यापैकी ही मिश्र पीक म्हणून त्या ठिकाणी एकाच वेळी 2 वेगवेगळी पिकं आपण त्या ठिकाणी घेतली आपण बघत असतो. यानंतर पुढचा पॉईंट आहे मॅनरिंग आहे. आता मॅनरिंगमध्ये जर आपण त्या ठिकाणी विचार केला की आपण बऱ्यापैकी पिकांना आवश्यकतेनुसार 2 प्रकारच्या खतांची आवश्यकता असते. एक असतं सेंद्रिय खत की ज्याला आपण मॅन्युअर्स असं म्हणतो आणि दुसरं असतं रासायनिक खत की ज्याला आपण त्या ठिकाणी फर्टिलायझर्स आपण त्या ठिकाणी असं म्हटलं. तर आता जर आपण मॅन्युअर्सचा जर विचार केला तर बऱ्यापैकी फार्म यार्ड मॅन्युअर किंवा कंपोस्ट की शेणखत असेल किंवा जनावरांचा अवशेष आणि वनस्पतींचा अवशेष एकत्र करून तयार केलं जे खत आहे, जे कंपोस्ट आहे, त्याचाही वापर बऱ्यापैकी जमिनीमध्ये मिक्स करण्यासाठी किंवा जमिनीची स्थिती सुधारण्यासाठी, जमिनीमध्ये असणाऱ्या सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढवण्यासाठी, जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी, जमिनीमध्ये पाण्याची स्थिती योग्य त्या प्रमाणात टिकवण्यासाठी, जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे हवा खेळती राहण्यासाठी की बऱ्यापैकी जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पाणी आत इनफिल्टर व्हावं म्हणून बऱ्यापैकी आपण जमिनीमध्ये हे जे काही सेंद्रिय खत असतात अशा प्रकारची खतांची मात्रा आपण त्या ठिकाणी देत असतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा की सुरुवातीला आपण प्रिपरेशन ऑफ लँडमध्ये बघितलं होतं की बऱ्यापैकी नांगराची पाळी दिल्यानंतर शेवटची कोळवाची पाळी द्यायच्या पूर्वी आपण जमिनीमध्ये काय करतो हे शेणखत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहे की जर तुम्ही हे रेनफेड क्रॉप म्हणून म्हणजे ज्या भागामध्ये पावसावर अवलंबून शेती केलं जाते अशा भागामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी जर ह्या ज्वारी पिकाची जर तुम्ही लागवड करत असाल तर बऱ्यापैकी जमिनीमध्ये 6 ते 8 टन FOM प्रति हेक्टरी आपण त्या ठिकाणी काय करतो जमिनीमध्ये मिक्स करून घेतो. आणि त्याच्या उलट जर इरिगेटेड कंडिशनमध्ये म्हणजे जिथं बऱ्यापैकी पाण्याची स्थिती चांगली आहे, पाणी वगैरे त्या ठिकाणी योग्य त्या कालावधीमध्ये मिळून जातं अशा कालावधीमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी ज्वारी पिकाची जर निवड करत असाल तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला एक 8 ते 12 टन FOM किंवा कंपोस्ट प्रति हेक्टरी आपण काय करतो बऱ्यापैकी ज्यावेळेला तुम्ही लँड ऑफ प्रिपरेशन करता की ज्यावेळेला मशागत प्रक्रिया पूर्ण करून घेता ते मशागत प्रक्रिया करत असताना नांगराची पाळी पूर्ण केल्यानंतर ज्यावेळेला कुळवाच्या पाळ्या देत असतो तर शेवटची कुळवाची पाळी म्हणजे लास्ट हॅरोइंगच्या आधी आपण काय करतो बऱ्यापैकी ते जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिक्स करून घेतो. त्याचबरोबर की जमिनीमध्ये दिवसेंदिवस त्या ठिकाणी जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी होत असल्यामुळे की पिकांना जे काही अन्नद्रव्यांची कमतरता भासू नये
किंवा त्या ठिकाणी त्याचा ताण पडू नये म्हणून आपण अतिरिक्त प्रमाणामध्ये काय अन्नद्रव्यांची गरज किंवा त्याचा पुरवठा आपण त्या ठिकाणी करत असतो, त्याच्या माध्यमातून त्याची जी काही भूक आहे ती त्या ठिकाणी पिकांची भागवली आपण त्या ठिकाणी बघत असतो। त्याच्यामध्ये मग आपण बघतो की बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये मग काही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपण बघतो की जर तुम्ही रेनफेड क्रॉपमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी लोकल इम्प्रूव्ड की देशी व्हरायटी परंतु सुधारणा केलेल्या अशा प्रकारची ज्वारीची जर तुम्ही त्या ठिकाणी निवड करत असाल तर जवळपास 25 किलो नायट्रोजन आणि 12.5 किलो फॉस्फरस अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी खताची मात्रा किंवा रासायनिक खतांची मात्रा देऊन त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेतोय। सोबत जर तुम्ही त्या ठिकाणी लोकल इम्प्रूव्ड व्हरायटी देशी व्हरायटी परंतु सुधारित झालेल्या जाती ज्या आहेत की ज्या बऱ्यापैकी इरिगेटेड कंडिशनमध्ये आहेत अशा प्रकारे जर तुम्ही त्या ठिकाणी जर पिकांची लागवड करत असाल तर त्या ज्वारी पिकामध्ये आपल्याला 50 किलो नायट्रोजन आणि 25 किलो फॉस्फरस अशा प्रकारे त्या ठिकाणी नायट्रोजन आणि फॉस्फरस एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याची जी रासायनिक खतांची मात्रा त्या ठिकाणी आपल्याला द्यावी लागते खरीपमध्ये। परंतु हायब्रिड व्हरायटी जर तुम्ही त्या ठिकाणी निवड करत असाल तर हायब्रिड व्हरायटीमध्ये जर तुम्ही खरीपमध्ये जर त्याची तुम्ही जर निवड करत असाल तर जवळपास 75 किलो नायट्रोजन 62 किलो फॉस्फरस आणि 62 किलो पोटॅश अशा प्रकारे आपण काय करतो त्या ठिकाणी नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश किलो प्रति हेक्टरी आपण काय करतो बऱ्यापैकी जमिनीमध्ये त्या ठिकाणी त्याची मात्रा देत असतो। आणि त्याच्या उलट जर हायब्रिड व्हरायटी परंतु तुम्ही जर त्या ठिकाणी ते रब्बी कालावधीमध्ये रब्बी सीझनमध्ये जर तुम्ही त्याची लागवड करत असाल तर 125 किलो नायट्रोजन 75 किलो फॉस्फरस आणि 62 किलो पोटॅश अशा प्रकारे 125 किलो नायट्रोजन 75 किलो फॉस्फरस आणि 62 किलो पोटॅश किलो प्रति हेक्टरी आपण काय करतो बऱ्यापैकी त्याची मात्रा जी आहे ती बऱ्यापैकी जर तुम्ही रब्बी सीझनमध्ये जर हायब्रिड व्हरायटीची जर लागवड करत असाल तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हा जो डोस आहे तो डोस आपण त्या ठिकाणी देत असतो। आता हा डोस देत असताना जर तुम्ही रेनफेड कंडिशन आणि इरिगेटेड कंडिशनमध्ये जर तुम्ही लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीचा जर वापर करत असाल तर लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीचा वापर करत असताना हे बऱ्यापैकी रेनफेड कंडिशन आणि इरिगेटेड कंडिशनमध्ये पेरणी करायच्या कालावधीमध्येच हे नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल किंवा पोटॅश हे तिन्ही डोस आपण एकाच वेळी आपण त्या ठिकाणी देत असतो। परंतु जर तुम्ही त्या ठिकाणी हायब्रिड व्हरायटीची जर तुम्ही निवड करत असाल किंवा हायब्रिड व्हरायटीमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी त्याची लागवड करत असाल तर बऱ्यापैकी मग खरीप असेल किंवा रब्बी असेल त्याच्यामध्ये मग की जर आपण हायब्रिड व्हरायटीमध्ये जर खरीपमध्ये जर तुम्ही त्याची लागवड करत असाल तर 75 किलो नायट्रोजन 62 किलो फॉस्फरस आणि 62 किलो पोटॅश आणि त्यासोबत जर आपण त्या ठिकाणी रब्बी सीझनमध्ये आणि परंतु हायब्रिड व्हरायटीची जर तुम्ही निवड करत असाल तर 125 किलो नायट्रोजन 75 किलो फॉस्फरस आणि 62 किलो पोटॅश अशा प्रकारे त्या ठिकाणी NPK किलो प्रति हेक्टरी जर त्या ठिकाणी तुम्ही ह्या खतांची मात्रा जर देत असाल तर त्यांनी काय सांगितलं की पेरणीच्या कालावधीमध्ये अर्धा डोस नायट्रोजनचा आणि फॉस्फरस आणि पोटॅशचा पूर्ण डोस आपण काय करतो बऱ्यापैकी पेरणीच्या कालावधीमध्ये आपण देतोय आणि राहिलेला जो अर्धा डोस आहे नायट्रोजनचा तो आपण पेरणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी देतोय। अशा प्रकारे जर तुम्ही रासायनिक खतांची मात्रा जर तुम्ही त्या ठिकाणी दिली तर बऱ्यापैकी त्या पिकांच्या आवश्यकतेनुसार त्यांना अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो, त्यांना कुठल्या प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही आणि एक चांगल्या प्रकारची शरीराची सर्वांगीण चांगली वाढ झाल्यानंतर त्याच्यापासून शाश्वत असं उत्पादन सुद्धा आपल्या ठिकाणी घेता येऊ शकतं। आता यानंतर आपल्याला इरिगेशन हा पॉईंट आपल्या ठिकाणी बघायचा आहे। आता आपण सुरुवातीला बघितलं की बऱ्यापैकी हे ज्वारी पीक जे आहे हे बऱ्यापैकी रेनफेड कंडिशन आणि इरिगेटेड कंडिशन अशा दोन्ही कंडिशनमध्ये आपण त्या ठिकाणी पिकांची लागवड केली आपण त्या ठिकाणी बघत असतो। जर रेनफेड कंडिशन म्हणजे ज्या भागामध्ये बऱ्यापैकी पावसावर अवलंबून शेती केली जाते की बऱ्यापैकी ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असल्या कारणामुळं की त्या भागामध्ये बऱ्यापैकी वर्षभरामध्ये एकमात्र पीक आपण त्या ठिकाणी घेतो आणि अशा प्रकारे जर त्या ठिकाणी तुम्ही जर रेनफेड कंडिशनमध्ये जर या पिकाची जर तुम्ही लागवड करत असाल तर बऱ्यापैकी कुठल्याही प्रकारच्या पाण्याची अतिरिक्त पाण्याची पाळी द्यावी लागत नाही। त्याचं कारण की बऱ्यापैकी त्या कालावधीमध्ये पाऊस वगैरे पडत असतो, परंतु यदा कदाचित जर त्या ठिकाणी ड्रॉट कंडिशन त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली किंवा यदा कधी जर पावसाचं प्रमाण कमी झालं किंवा 2 पावसामधलं अंतर जर वाढलं तर 2 पावसामध्ये अंतर वाढल्यानंतर त्या पिकांना पाण्याचा ताण पडू नये किंवा त्याला त्या ठिकाणी ती पाण्याची कमतरता भासू नये अशा वेळी त्या ठिकाणी त्याची वाढ थांबू नये म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणून की बऱ्यापैकी संरक्षित पाणी किंवा संरक्षित पाण्याची पाळी जी आहे त्या अशा प्रकारे संरक्षित पाण्याची पाळी जी आहे ती बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी देतो आणि अशा प्रकारे ती पाण्याची पाळी जर दिली तर बऱ्यापैकी आपल्याला की त्याच्यापासून की बऱ्यापैकी त्या पिकाची जी काही वाढ होत असताना त्याला कुठल्याही प्रकारची पाण्याची कमतरता भासू नये किंवा ताण पडू नये एवढी जर तुम्ही त्या ठिकाणी काळजी घेतली तर बऱ्यापैकी आपल्याला रेनफेड कंडिशनमध्ये त्या पिकाची एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला लागवड करता येऊ शकते। त्याच्या उलट जर तुम्ही इरिगेटेड कंडिशनमध्ये जर तुम्ही जी लागवड करत असाल तर इरिगेटेड कंडिशनमध्ये तुमच्याकडे पाण्याचे स्रोत उपलब्ध असतात, पाणी तुमच्याकडे उपलब्ध फॉर्ममध्ये असल्या कारणामुळे की बऱ्यापैकी पिकांच्या ज्या काही वाढीच्या अवस्था असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ग्रोथ स्टेज आहेत त्या स्टेजेसमध्ये आपण काय करतो बऱ्यापैकी त्या पाण्याची पाळी त्या ठिकाणी देत असतो। आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं
तर बऱ्यापैकी सुरुवातीला ग्रँड ग्रोथ स्टेज आहे की बऱ्यापैकी पेरणी केल्यापासून 20 ते 25 दिवसांच्या कालावधीमध्ये. नंतर पुढची स्टेज आहे बूट स्टेज की बऱ्यापैकी रोपं थोडी चांगल्या प्रकारे 15-20 सेंटीमीटर उंचीची चांगल्या प्रकारे झाल्यानंतर नंतरच आपण काय करतोय बऱ्यापैकी 40 ते 50 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी ती पाण्याची पाळी देतोय. नंतर पुढे आहे फ्लॉवरिंग स्टेज की बऱ्यापैकी फुलोराचा कालावधी जो येतो की फ्लोरच्या कालावधीमध्ये म्हणजेच बऱ्यापैकी पेरणी केल्यापासून जवळपास 65 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये तिसरी पाण्याची पाळी आपण त्या ठिकाणी देतोय. आणि सगळ्यात चौथी स्टेज जी आहे किंवा चौथा टप्पा आहे किंवा चौथी पाण्याची पाळी जी आहे त्याला आपण ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज की ज्यावेळेला ज्वारीचे दाणे जे आहेत ते चांगल्या प्रकारे विकसित होण्याचा कालावधी जो आहे तर विकसित होण्याच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी जी पाण्याची पाळी आहे ती पाण्याची पाळी आपण जर त्या ठिकाणी दिली किंवा अशा प्रकारे की ह्याचे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या वाढीच्या अवस्था आहेत त्या 4 वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेमध्ये की ज्या कालावधीमध्ये त्या पिकाला पाण्याला ताण सहन होत नाही किंवा त्याला कुठल्या प्रकारची कमतरता सहन होत नाही किंवा त्याला चालत नाही अशा प्रकारे जर त्या ठिकाणी ह्या 4 वेगवेगळ्या स्थितीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर पाण्याची पाळी जर त्या ठिकाणी दिली तर बऱ्यापैकी ह्या 4 पाण्याच्या पाळ्याच्यावर अवलंबून बऱ्यापैकी ज्वारीच्या पिकाची लागवड त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकते. आता यानंतर आपल्याला की हार्वेस्टिंग आहे की हार्वेस्टिंग म्हणजे काढणी प्रक्रिया. आता काढणी प्रक्रिया म्हणजेच काय तर बऱ्यापैकी आपण जर सुरुवातीला आपण जर ते बघितलं की हे पीक बऱ्यापैकी परिपक्व स्थितीमध्ये कधी येतं. आता याच्यामध्ये आपण लोकल व्हरायटी आणि हायब्रिड व्हरायटीची निवड करतो. जर तुम्ही लोकल व्हरायटी लावत असाल तर बऱ्यापैकी पेरणी केल्यापासून 120 ते 150 दिवसाच्या कालावधीमध्ये हे बऱ्यापैकी परिपक्व स्थितीमध्ये येतं. त्याच्यावर जर तुम्ही त्या ठिकाणी हायब्रिड व्हरायटी जर तुम्ही लागवड करसाल तर जवळपास 110, 100 ते 115 दिवसांच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी हे पीक जे आहे ते पीक आपल्याला बऱ्यापैकी परिपक्व स्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आलेलं दिसून येतं. आता बऱ्यापैकी हार्वेस्टिंगचा कालावधी कसा ओळखायचा किंवा कोणत्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ही काढणी प्रक्रिया जी आहे ती काढणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. तर बऱ्यापैकी काही वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं हे बऱ्यापैकी पीक परिपक्व स्थितीमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. तर ते कोणती लक्षणं असतात तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की सुरुवातीला थोडं जे रोप आहे किंवा जे प्लांट आहे ते थोडं पिवळसर रंगाचं आपल्याला त्या ठिकाणी झालेलं बघत असतो की बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आपल्याला एक पाण्याचं जो काही प्रमाण आहे मॉइश्चर जे पर्सेंट आहे ते थोडं कमी झालं म्हणजे थोडं रोप थोडं किंवा झाडं थोडी कोरडी अशा प्रकारची पडलेली एक 40% आसपास मॉइश्चरचं पर्सेंट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. सोबत काय होतं की बऱ्यापैकी त्या ठिकाणी जे दाणे आहेत ते थोडे कडक झालेले थोडे कोरडे पडलेले पानं थोडी पिवळसर पडलेली सुकल्या अवस्थेमध्ये अशा प्रकारची एक ना अनेक त्या ठिकाणी लक्षणं हे परिपक्व स्थितीमध्ये आपल्याला आल्यानंतर दिसून येतात. आणि त्यानुसार मग आपण की हायब्रिड व्हरायटी असेल तर 100 ते 115 दिवसाच्या कालावधीमध्ये काढणी करतोय आणि त्याच्या उलट जर लोकल व्हरायटी असेल तर आपण त्या ठिकाणी 120 ते 150 दिवस या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो बऱ्यापैकी काढणी करून घेतो. आता ही काढणी करत असताना बऱ्यापैकी ग्राउंड लेवलला म्हणजे जमिनीच्या लगत आपण त्या ठिकाणी ते जे रोप आहेत ते रोपांचा आपण काय करतोय काप घेतोय ते कट करून काही दिवस उन्हामध्ये आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाळवतोय. ही वाळवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थ्रेशिंग प्रक्रिया आपण त्या ठिकाणी करतो. आता थ्रेशिंग प्रक्रिया म्हणजे काय तर बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी मळणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी करायची. आता ही मळणी प्रक्रिया करत असताना काय करायचं तर बऱ्यापैकी जे प्लांट आहे त्या प्लांटपासून आपण त्या ठिकाणी जी काय सीड आहे की ज्वारी आहे ग्रेन्स आहेत ते आपण काय करतो बऱ्यापैकी बाजूला काढतो. आता हे बाजूला काढताना कशा प्रकारे काढायचं आहे की आता ही थ्रेशिंगची व्याख्याच काय आहे तर सेपरेटिंग सीड किंवा सेपरेटिंग द ग्रेन फ्रॉम द प्लांट प्लांटपासून सीड किंवा ग्रेन बाजूला काढण्याच्या पद्धतीला आपण थ्रेशिंग म्हणतो त्याला आपण मळणी पद्धती त्या ठिकाणी म्हटलं तर. आता पूर्वीच्या काळी हे बऱ्यापैकी बैल जोडीच्या पायदळी तुडवून हे बऱ्यापैकी आपण काय करतो धान्य त्या ठिकाणी ते बाजूला काढत होतो किंवा आपल्या इथं जे काठी असते त्या काठीच्या साहाय्याने जोडपून वगैरे सुद्धा बऱ्यापैकी ही जी काही मळणी प्रक्रिया आहे ती मळणी प्रक्रिया सुद्धा आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो. आणि मळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण त्या ठिकाणी विनोइंग प्रोसेस जी आहे म्हणजे पाखडणी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रियेकडे आपण त्या ठिकाणी ते धान्य काय करतो त्या ठिकाणी ते पुढं पुरवठा करतोय की पाखडणी प्रक्रियेमध्ये वाऱ्याच्या प्रवाहाच्या दिशेनं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्या ह्याच्यामध्ये असणारं भुसकड वगैरे असेल किंवा घाण कचरा वगैरे असेल किंवा काही थोडंफार डस्ट पार्टिकल्स वगैरे असतील ते आपण काय करतो बऱ्यापैकी बाजूला काढून ते धान्य जे आहे ते धान्य आपण त्या ठिकाणी किंवा ज्वारी जी आहे ती ज्वारी आपण त्या ठिकाणी स्वच्छ करून त्या ठिकाणी पोत्यामध्ये वगैरे भरून किंवा तुम्हाला जशा पद्धतीने त्या ठिकाणी ते साठवणूक करायची आणि ते साठवणूक जी पद्धत आहे ते साठवणूक पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी काय करतो बऱ्यापैकी ते पुढं त्या ठिकाणी ते पाठवलं जातं. आता यानंतर आपल्याला त्याचं यील्ड बघायचं आहे की आपल्याला बऱ्यापैकी ह्याच्यापासून मिळणारं उत्पन्न किती मिळतं. आता खरीपमध्ये किंवा खरीप सीझनमध्ये जर तुम्ही त्याची जर रेनफेड क्रॉप म्हणून परंतु लोकल व्हरायटी म्हणून जर त्याची तुम्ही जर निवड करत असाल तर 4 ते 5 क्विंटल प्रति हेक्टर आपल्या ठिकाणी उत्पन्न मिळतं. त्याचसोबत खरीप क्रॉपमध्येच किंवा खरीप सीझनमध्येच परंतु आपण त्या ठिकाणी रेनफेड इम्प्रूव्ड म्हणजेच
रेनफेड क्रॉप आहे परंतु सुधारित काही जाती असतात, व्हरायटी असतात, त्याची जर तुम्ही निवड करत असाल तर त्याच्यापासून आपल्याला 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं. त्यासोबत आपण काही वेगवेगळ्या प्रकारच्या हायब्रिड व्हरायटी लावतो. आता हायब्रिड व्हरायटीमध्ये सुद्धा की बऱ्यापैकी त्या ठिकाणी हायब्रिड, परंतु खरीपमध्ये जर तुम्ही त्याची लागवड करत असाल तर खरीपमध्ये लागवड करताना आपल्याला 30 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, उत्पन्न त्या ठिकाणी मिळून जातं. रेनफेड लोकलमध्येच, परंतु रब्बीमध्ये की बऱ्यापैकी लोकल व्हरायटी आहेत, परंतु रब्बी कालावधीमध्ये जर तुम्ही त्याची लागवड करत असाल तर बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी 6.5 ते 7.5 क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, उत्पन्न मिळून जातं. रब्बी कालावधीमध्येच इरिगेटेड लोकल म्हणजे जिथं पाण्याचं वगैरे प्रमाण चांगलं आहे, पाण्याची उपलब्धता आहे, परंतु तिथं आपण त्या ठिकाणी लोकल व्हरायटीचा वापर करतोय, परंतु रब्बी सीझनमध्ये तिथं 12 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं. जर तुम्ही चारावर्गीय पीक म्हणून जर तुम्ही त्याची निवड करत असाल तर आपल्याला 25 ते 35 टन प्रति हेक्टरी अशा प्रकारे त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं. अशा प्रकारे लोकल व्हरायटी असतील, इम्प्रूव्ड व्हरायटी असतील किंवा हायब्रिड व्हरायटी असतील, मग तुम्ही ते खरीप सीझनमध्ये लावताय किंवा त्या ठिकाणी रब्बी सीझनमध्ये लावताय किंवा त्या ठिकाणी तुम्ही समर क्रॉप म्हणून जर त्या ठिकाणी आपण उन्हाळ्यामध्ये एक चारावर्गीय पीक म्हणून जर आपण त्याची निवड करत असाल तर बऱ्यापैकी त्यानुसार की प्रत्येक कालावधीनुसार आपल्याला त्या ठिकाणी त्या पिकापासून मिळणारे जे उत्पन्न आहे ते आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये बघितलं आहे. ठीक आहे, थांबू. थँक्यू.